एका सरांनी लाथाबुक्के शिकवले, पण त्यातून शिस्त शिकवली आणि सगळ्यात मजेदार म्हणजे ही कला त्यांनी स्वतः तयार केली. कोण होते ते भन्नाट सर? अरे थांबा, त्यांचे नाव सांगते, पण त्याआधी कलाकार चॅनलला सबस्क्राइब करा, कारण अशा भन्नाट गोष्टी आम्ही दररोज घेऊन येतो. नमस्कार, मी पूर्वा आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष भाग 314, पावर्ड बाय GoPract.com. कराटे, जुडो, कुंफू, कलारीपयटू यासारखी तायक्वांदो एक मार्शल आर्ट आहे. मार्शल आर्ट म्हणजे स्वसंरक्षण, लढाई, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, मानसिक एकाग्रता आणि आत्मनियंत्रण यासाठी विकसित केलेली ही युद्धकला आहे. तायक्वांदो या युद्धकलेचे जनक चोई हॉग हाय यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1918 रोजी झाला. शोतोकन कराटेचे मास्टर फुनाकोशी गिचिन यांच्याकडून प्रशिक्षण घेतले. त्यात ते ब्लॅक बेल्ट पर्यंत पोहोचले. त्यानंतर कोरियन स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी सहभाग घेतला. कोरियाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1945 मध्ये कोरियन मिलिटरी अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला. 1954 पर्यंत ते मेजर जनरल पदापर्यंत पोहोचले. त्यांच्या या लष्करी कारकिर्दीत त्यांनी विविध मार्शल आर्टवर संशोधन केले. तायक्वांदो, कुंफू, कराटे यांचा अभ्यास करून त्यांनी तायक्वांदो या नवीन मार्शल आर्टची निर्मिती केली. 11 एप्रिल 1955 रोजी तायक्वांदो हे नाव अधिकृतपणे स्वीकारले गेले. तायक्वांदो म्हणजे हातात शस्त्र न घेता पाय आणि हात यांचा वापर करून लढण्याची कला. ही कला विविध कोरियन सैनिकी शाळांमध्ये सैनिकांना शिकवायला सुरुवात केली आणि ही कला सैनिकी प्रशिक्षणाचा भाग बनली. या पद्धतीला अधिक प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांनी त्याचे प्रात्यक्षिक चीन व व्हिएतनाम यांच्या दौऱ्यावर केले. तायक्वांदोचे चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहून या दोन्ही देशांनी सैनिकांच्या लष्करी प्रशिक्षणासाठी या मार्शल आर्टला मान्यता दिली. 1965 मध्ये दक्षिण कोरियन सरकारने तायक्वांदो मार्शल आर्टला मान्यता दिली व त्यांनी राष्ट्रीय मार्शल आर्ट म्हणून घोषित केले. 22 मार्च 1966 रोजी आंतरराष्ट्रीय तायक्वांडो फेडरेशन ITF ची स्थापना केली. 2000 सिडनी ऑलिम्पिक मध्ये तायक्वांदोला अधिकृत ऑलिम्पिक खेळ म्हणून मान्यता मिळाली. तेव्हापासून ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये हा खेळ खेळला जाऊ लागला. आज जगातील 200हून अधिक देशांमध्ये तायक्वांदो शिकवले जाते. हा खेळ भारतात 1970 या दशकात आला. मास्टर जिम्या जगरनथ आणि काही कोरियन गुरूंनी भारतात हा खेळ लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न केला. 1976 साली तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाची स्थापना झाली. भारताला 1985 मध्ये वर्ल्ड तायक्वांडो फेडरेशन कडून मान्यता मिळाली. आता तो भारतात शाळांमध्येही शिकवला जातो. संपूर्ण जगात लोकप्रिय झालेला तायक्वांदो हा खेळ शिस्त, एनर्जी व आत्मरक्षणासाठी लाभदायक आहे. ही जगाला मिळालेली देणगी आहे जी चोई हॉग हाय यांनी दिली. हा त्यांचा वारसा जोपर्यंत जग आहे तोपर्यंत जपला जाणार आहे, नाही का? लक्षात ठेवा, चोई हॉग हाय यांनी जगाला लढणं नाही तर योग्य वेळी शांत राहणं शिकवलं. तुम्ही स्वतःमध्ये ही ताकद निर्माण करा. आता तुमच्यासाठी एक चॅलेंज. आजच्या गोष्टीतून तुम्ही काय शिकलात कॉमेंट मध्ये लिहा. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अशा ज्ञानवर्धक दिनविशेषांसाठी आपल्या विद्यार्थी मित्रांनी तयार केलेल्या कलाकार चॅनलला सबस्क्राइब करा. इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPract.com.